आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत. थांबा. अमित राज ठाकरे यांना भाषण करता येत नाही. मध्येच भाषण संपवलं त्यांनी आणि गेले, परत आले. असे बरेच जण टीका करतात. काही लोकांनी बरेच चॅनल आहेत. त्या लोकांनी ते चालवलं, की अमित ठाकरे मध्येच विसरले, मध्येच गडबडले किंवा काय मग विरोधकांची टीका आता चालू आहे. मला या सगळ्या मुद्द्यांवर ना या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं आहे. बघा, ह्याच्या आधी पण अमित ठाकरे यांच्यावर ही एक टीका होतीये, की त्यांना बोलता येत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे त्यांचे काही व्हिडिओ आहेत, ते व्हायरल झाले. तुम्ही जर का पाहिलं, मध्यंतरी मनसे पदाधिकाऱ्याला एका भाजपच्या कुठल्या काय आमदाराने कोणतरी काय मारून टाकलं होतं. आपण पाहिलं तो मध्ये विषय. आणि तेव्हा अमित साहेब ठाकरे स्वतः गेले होते तिकडे त्या गावामध्ये. आणि जेव्हा ते मीडियामध्ये आले आणि तेव्हा मीडियामध्ये बोलताना त्यांच्या मनातून जे सगळं निघालं होतं ना, त्याच्यामध्ये ना अमित साहेब ठाकरे एक व्यक्ती म्हणून कसे आहेत, एक सामान्य जनतेचा एक काय राग असतो ना, ह्या सरकारच्या विरोधामध्ये काय राग आहे, तो अमित साहेब ठाकरे यांच्या मनात होता. आता हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, जेव्हा दादरमध्ये अमित साहेब ठाकरे स्वतः ज्या पद्धतीने बोलत होते ना, ते मनातून बोलत होते. आता आजचं जे भाषण होतं अमित साहेबांचं, त्याच्यामध्ये ते सांगत होते. आज काय होतं, तर विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन होता मनसेच्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की आतापर्यंत आपली सगळी आंदोलन आपण विसरूयात आणि नवीन कामाला लागूयात, नवीन जोमाने तयारीला लागूयात. कारण आता याच्या पुढे हे जे आंदोलन आपण पाहिलं विद्यार्थ्यांचं, त्याच्यानंतर एक भारत देशातील विद्यार्थी किंवा तरुण वर्ग जो आहे, तो आता एका वेगळ्या दृष्टीने राजकारणाकडे पाहतोय, एका वेगळ्या वेगळ्या विषयाकडे पाहतोय. आता असं नाहीये की राजकारणात तुम्हाला यायचंय तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. राजकारणात तुम्हाला यायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला विषय गांभीर्याने कळला पाहिजे. तुम्हाला लोकांच्या भावनांचा आदर असला पाहिजे. तुम्हाला समस्येचं निवारण जे आहे ना ते करता आलं पाहिजे. तुम्हाला फक्त बोलता आलं म्हणून तुम्ही काही उत्तम राजकारणी वगैरे असं नसणार आहे पुढच्या वेळेला. आणि हे जे आहे ना अमित साहेबांच्या मनामधल्या जे काही गोष्टी असतात ते कधी कधी रागात बोलतात ना, तेव्हा कोणीही बोलू शकत नाही की बाबा रे हा तर वक्ता असा आहे, मग हा कसा काय बोलून गेला. 2-4 गोष्टी आहेत अमित साहेबांच्या ज्या भाषणामध्ये आपण पाहिलंय, की जे अशा काही काही गोष्टी ते बोलून गेलेत की सामान्य माणसाच्या हृदयाला डायरेक्ट टच करून गेलेल्या गोष्टी. आणि मला खरंच अमित साहेबांचा अभिमान वाटतो की ते स्वतः आहे ना कधी स्वतःचं क्रेडिट स्वतःला घेत नाहीत. आता बरेच गोष्टी ते स्वतः करतात लोकांसाठी, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच लोकांसाठी केल्या, पण कधीच क्रेडिट घेतलं नाही. त्या आजच्या भाषणात पण असे बोलले की मी राज ठाकरेचा मुलगा नसतो ना, तर मी या राजकारणातच नसतो. नसतेच, खरंच नसते. आणि मला जर का तुम्ही विचारलं तर अमित साहेब ठाकरे ना एक प्युअर हार्टेड व्यक्ती आहेत. म्हणजे त्यांना राजकारण ह्या सगळ्या गोष्टीच म्हणजे बोलतात ना, ते आत्ताच्या गुंतागुंती सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याला ह्याची चीड आहे त्यांना. आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक त्यांच्या भाषणात तुम्ही जर का पाहिलं, जेव्हा मीडिया समोर येतात, तेव्हा जो राग व्यक्त करतात तो राग सामान्य माणसाला आहे ना लगेच तो कॅच होतो. आणि त्यासाठी वक्ता असणं गरजेचं नसतं, तर एक सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, ते ज्या बोलून जातात ना कधी कधी, ते रिलेट करतं. म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी तर अमित साहेब ठाकरे हे मला राजकारणातील एक असं चित्र दिसतंय, जे बोलतात ना त्यांना राजकारण करायचं नाहीये, त्यांना खरंच राजकारण सुधारायचं आहे. हे ते राजसाहेबांकडून कुठेतरी शिकलेत. आणि ते स्वतः आज बोलले पण, राजसाहेब ठाकरे हे प्रामाणिक अत्यंत आहेत राजकारणामध्ये. आणि खरंच आहे, जर का नसते ना तर आतापर्यंत ते सत्तेवर बसले असते सगळ्या गोष्टी करून, जे बाकीच्या इतर लोकांनी केल्या. आणि मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री सगळे झालं, सगळं भेटलं, पैसा भेटला, ते सगळं राजसाहेब पण करू शकले असते. पण त्यांना राजसाहेबांना वरून फोन आला आणि हे चोप असं ते आवडत नाही. आणि त्याच्यामुळे राजसाहेबांनी आतापर्यंत कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि तेच अमित साहेब ठाकरे फॉलो करतील. कारण त्यांना माहिती आहे लोकांचा आक्रोश हा एकदा त्यांच्यासोबत आला. आता जसं विद्यार्थी हे ठाकरेंच्या सोबत आले, त्यांना माहिती आहे, कळलं विद्यार्थ्यांना की महाराष्ट्रामध्ये कोण आपल्या पाठी खंबीरपणे उभं राहू शकतं, तर ठाकरे. आणि त्याच्यामुळे येणारी पुढची पिढी जी आहे ती आदित्य ठाकरे असतील, अमित साहेब ठाकरे असतील, यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार, हा विश्वास मला आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.